पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। 13,560 जागांसाठी पोलीस भरती निघत आहे आणि या संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट सुद्धा आला आणि ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि 13,560 जागांसाठी येणाऱ्या दिवसामध्ये पोलीस भरती या ठिकाणी निघून आली आणि पोलीस भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते, 12वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि बरेच काही विद्यार्थ्यांचे अशी सुद्धा कमेंट होते की सर कोणत्या महिन्यामध्ये पोलीस भरती निघणार आहे, तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि त्याचबरोबर पोलीस भरतीमध्ये निवड प्रक्रिया काय, उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला पोलीस भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पोलीस भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता जर पाहिलं तर यामध्ये 10वी पासवर फक्त बॅट्समन पदामध्ये फॉर्म भरता येते, उंची सुद्धा कमी लागते। त्याचबरोबर 12वी पासवर आपल्याला शिपाई झालं, चालक झालं, कारागृह झालं, SRPF झालं, ह्या पदामध्ये मुला मुलींना फॉर्म भरता येते। आणि वयोमर्यादा जर विचार केला पोलीस भरतीमध्ये तर यामध्ये जे 18 ते 28 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते आणि SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 33 पर्यंत यामध्ये फॉर्म भरू शकता। तर पहा, जे बॅट्समनचं पद आहे, त्याचबरोबर शिपाईचं पद आहे, त्याचबरोबर यामध्ये कारागृहाचं पद आहे, तर यामध्ये 18 ते 28 पर्यंत वयोमर्यादा SC/ST कॅटेगरीसाठी 18 ते 33 पर्यंत आहे। त्याचबरोबर चालकचे जे पद आहे, चालक पदामध्ये वयोमर्यादा 19 ते 28 वर्षापर्यंत आहे, SC/ST कॅटेगरीसाठी 19 ते 33 वर्षापर्यंत यामध्ये फॉर्म भरणार आहे। आणि SRPFचं जे पद आहे, SRPF मध्ये जो वयोमर्यादा लागते 18 ते 25 वर्ष लागते आणि SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकता। तर फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 450 रुपये फी असते आणि मागासवर्गीयांसाठी 350 रुपये फी यामध्ये असते। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती या ठिकाणी निघत आणि पोलीस भरती संदर्भात जे अपडेट आहे तर ते मी तुम्हाला सांगून देतो। तर पहा, पावसाळी अधिवेशन या ठिकाणी चालू आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आणि पावसाळी अधिवेशन जे विद्यार्थी मित्रांनो काल जे 18 जुलैला जे आहे अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे विद्यार्थी मित्रांनो अधिवेशनामध्ये हा प्रश्न त्या ठिकाणी मांडला की आम्ही या 3 वर्षामध्ये जे जवळपास 38,802 जागांसाठी भरती आम्ही या ठिकाणी केली आहे। 38,802 पद आम्ही या 3 वर्षामध्ये भरलेले आणि ह्या महाराष्ट्र राज्यातील हा रेकॉर्ड पहिल्यांदा जे आम्ही या ठिकाणी केलेला आहे, अशी त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न त्या ठिकाणी मांडला। आणि त्याचबरोबर आणि येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा आम्ही 13,560 जागांसाठी प्रस्ताव आम्ही या ठिकाणी मांडत आहोत, असे सुद्धा त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी त्यांनी प्रश्न त्या ठिकाणी मांडला, एक लक्षात ठेवा। आणि येणाऱ्या दिवसामध्ये ह्या जो विद्यार्थी मित्रांनो रेकॉर्ड त्यांचाच असणार आहे, एक लक्षात ठेवा। तर महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस तर त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रश्न त्या ठिकाणी मांडला की महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदा एवढा आम्ही रेकॉर्ड या ठिकाणी केला की एवढे मोठे पोलीस भरती आम्ही या ठिकाणी काढले, तर अशी त्या ठिकाणी त्यांनी प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे। आणि येणाऱ्या दिवसामध्ये जे 13,560 जागांसाठी आकृती बनत आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस तर यांनी जे विद्यार्थी मित्रांनो पावसाळी अधिवेशनामध्ये हा प्रस्ताव त्या ठिकाणी मांडला की 13,560 जागांसाठी ही भरती या ठिकाणी काढण्यासाठी, तर येणाऱ्या दिवसामध्ये ही भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर याच्या अगोदर सुद्धा त्यांनी घोषणा केली होती की आम्ही जवळपास 10,000 जागांसाठी भरती काढणार आहे म्हणून। आणि त्याचबरोबर टोटल आम्ही 75,000 प्लस जागांसाठी मेगा भरती काढणार आहे आणि ते सप्टेंबर महिन्यामध्ये काढणार आहे, अशी त्यांनी याच्या अगोदर जे घोषणा केली होती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी। तर नक्कीच जे विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला ही भरती पाहायला भेटणार आहे। तर सप्टेंबर महिन्यापर्यंत तुम्हाला पोलीस भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालू येऊन राहिली। तर 13,560 जागांसाठी आकृती बंद त्या ठिकाणी तयार करण्यात येतात आणि येणाऱ्या दिवसामध्ये ही भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा। तर सप्टेंबर महिन्यामध्ये ही भरती निघणार आहे। तर मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, तर पहा येणाऱ्या दिवसामध्ये ज्या ऑक्टोबर महिन्यामध्ये जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका
निवडणुका म्हणजे महानगरपालिका झालं, जिल्हा परिषद झालं, पंचायत समिती झालं, ह्या काही निवडणुका आहे आणि आचारसंहिता जे आहे विद्यार्थी मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये लागू शकते। तर त्याच्या अगोदरच जे आहे विद्यार्थी मित्रांनो जाहिरात या ठिकाणी येण्याचे दाट शक्यता पोलीस भरतीच्या। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। 13,560 जागांसाठी ही भरती या ठिकाणी निघत आहे। तर पोलीस भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट ऑफिशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया पोलीस भरतीची आहे। उंचीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 155 सेंटीमीटर लागते, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपले यामध्ये भरले पाहिजे। ग्राउंडचा जर विचार केला जे बॅट्समनचं पद आहे, पोलीस शिपाई झालं, त्याचबरोबर पोलीस कारागृह झालं, तर यामध्ये जे ग्राउंड आहे हे 50 मार्कात असणार आहे। पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे, 20 मार्कासाठी, गोळा फेक आहे 15 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग आहे 15 मार्कासाठी आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं या पदामध्ये ग्राउंड 800 मीटर रनिंग आहे 20 मार्कासाठी, गोळा फेक आहे 15 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग आहे 15 मार्कासाठी, अशा प्रकारे 50 मार्काचा यामध्ये ग्राउंड होणार आहे। त्याचबरोबर चालक पदाचा जर आपण ग्राउंड पाहिलं तर पुरुष उमेदवारांसाठी 50 मार्काचा आहे, ज्यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी आणि गोळा फेक आहे 20 मार्कासाठी, अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड असणार आहे। महिला उमेदवारांचं जे चालकचं ग्राउंड आहे तर 800 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी, गोळा फेक आहे 20 मार्कासाठी, अशा प्रकारे 50 मार्काचा यामध्ये ग्राउंड होणार आहे। आणि त्याचबरोबर SRPFचा जर आपण ग्राउंड पाहिलं तर SRPFचं जे ग्राउंड आहे हे 100 मार्काचं असतं, ज्यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे, तुम्ही 25 मिनिटांमध्ये मारले तुम्हाला 50 मार्क भेटणार आहे आणि गोळा फेकसाठी 25 मार्क आणि 100 मीटर रनिंगसाठी 25 मार्क, अशा प्रकारे 100 मार्काचा ग्राउंड SRPFचं होते, एक लक्षात ठेवा। आणि SRPF मध्ये जे उंची लागते 168 सेंटीमीटर उंची लागते, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। तर याच्या अगोदर महिला उमेदवारांना SRPF पदामध्ये फॉर्म भरता येत नाही, पण आता भरता येत जाणार आहे समोर चालून। याच्या अगोदर जे अपडेट सुद्धा याच्या अगोदर आलं होतं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि SRPFचा जर ग्राउंड आपल्याला या ठिकाणी पास व्हायचं असेल तर 90च्या वर आपल्याला मार्क पडले पाहिजे, तेव्हा कुठे आपण SRPFचा ग्राउंड या ठिकाणी पास असतो, एक लक्षात ठेवा। तर कमी जर असेल 90 पेक्षा जर कमी मार्क आले आपल्याला फिजिकलमध्ये तर कमी चान्सेस असते की आपल्याला पेपर त्या ठिकाणी भेटणार आहे म्हणून, ठीक आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस सर्वात अगोदर आपला पेपर होणार आहे। पेपर झाल्यानंतर तुमची यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञान आणि करंट अफेअरचे 25 प्रश्न, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न आणि इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, अशा प्रकारे 100 मार्काचा पोलीस भरतीमध्ये आपला काय असणार आहे, पेपर असणार आहे। आणि त्याचबरोबर 1.5 घंट्याचा टाइम आपल्याला भेटणार आहे। पेपर मध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आणि पेपर मध्ये आपल्याला 100च्या 100 प्रश्न टिक करून येतं, कारण की नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये नसते। नेगेटिव्ह मार्किंग असते तर जे प्रश्न आपले बरोबर असते ते मायनस या ठिकाणी झाले असते, ठीक आहे। तर ऑफलाईन पद्धतीने आपला हा पेपर असते पोलीस भरतीचा। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली आहे, कारण की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी जे विद्यार्थी मित्रांनो पावसाळी अधिवेशनामध्ये 18 जुलैला जे हा प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी मांडला आहे की आम्ही या 3 वर्षामध्ये जवळपास 38,802 जागांसाठी आम्ही पदे या ठिकाणी भरल्या। हा राज्यातील म्हणजे आम्ही रेकॉर्ड या ठिकाणी तोडलेला आहे असे ते त्या ठिकाणी बोलले। आणि येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा आम्ही जवळपास 13,560 जागांचा प्रस्ताव या ठिकाणी आम्ही मांडत आहे असे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी बोलले, एक लक्षात ठेवा। आणि याच्या अगोदर सुद्धा त्यांनी घोषणा केली, तर नक्की तुम्हाला पोलीस भरती पाहायला भेटणार आहे। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्या व्हिडिओ इथेच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।